पुढची बातमी हिंगोलीहून। गेल्या 2 दिवसांपासून हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। त्यामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या वादळी वाऱ्यानं हिरावलाय। आंब्यापाठोपाठ पपईच्या फळबागांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्याचा फटका बसलाय। वसमतमधील हापसापूरमधील शेतकरी बबनराव सवंडकर यांच्या शेतातील 1.5 एकरवरील पपईच्या फळबागेचं या वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय। हजारो रुपये खर्च करून पपईची बाग ऐन तोडणीच्या वेळी उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। तर लातूर जिल्ह्यामध्ये बुधवारी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली। या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यातल्या 87 गावांमधल्या सुमारे 1345 हेक्टर क्षेत्रावरची पिकं बाधित झाली। तर 1874 शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं वर्तवलाय। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेती पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। आंबा आणि ज्वारी पिकांचं 33% जास्त नुकसान झाल्याची माहिती आहे। तर बीडमध्ये सुद्धा आज जोरदार पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यातल्या केज परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला। त्याचबरोबर तेलगावमध्ये सुद्धा वादळी पाऊस झाला, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। अनेक ठिकाणी हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून नेलाय। तर वाशिम जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला। जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। सलग पडणाऱ्या पावसामुळे हळद पिकाचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। हळद उत्पादक शेतकरी सध्या चिंतेत आहे। तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू पिकाला मोठा फटका बसलाय। आधीच पिकांचं उत्पादन कमी होतं, त्यातच पावसामुळे होणाऱ्या नुकसानामुळे शेतकरी हतबल झालाय। दुसरीकडे आखातातील युद्धामुळे आंबा निर्यातीत देखील अडचणी येत आहेत। बऱ्यापैकी मॅच्युअर होतोय आंबा आणि त्याच्यावरती अजून पाऊस पडला तर वरून आंबा कुजायला लागणार आणि त्यात आंबा कमी आणि त्यात आखाती देश जे काही युद्ध चालू आहे त्याचं सुद्धा कारण मिळालेलं आहे। कारण ओव्हरऑल एक्सपोर्ट होत नाही आहे, त्याच्यामुळे सगळीकडूनच शेतकऱ्याला मार मिळतोय। आम्हाला जी काय मदत मिळावी ती भरघोस मिळावी, जेणेकरून जे काय शेतकऱ्यांच्या डोक्यात जे काही कर्ज वाढलेलं आहे त्याला ते भरण्यास मदत व्हावी म्हणून। तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पाऊस झाला आणि यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्यासह शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। या अवकाळीचा फटका साठवून ठेवलेल्या मक्यालाही बसलाय। मनमाडमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेल्या मक्याला फटका बसला। शेकडो क्विंटल मका पावसानं भिजलाय, त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। तर नाशिकच्या निफाड तालुक्यातील धानुरे, कोळगाव, कांदळ आणि देवगावमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसाच्या सुरुवातीला झालेल्या गारपिटीमुळे काढणीच्या अवस्थेत असलेल्या शेती पिकांना मोठा फटका बसला। या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, गहू आणि मका या पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांचंही आर्थिक गणित कोलमडलंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। तर लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे फळबागांना मोठा फटका बसलाय। गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान झालंय। अहमदपूर तालुक्यातील सताळा या ठिकाणी एका टरबूज उत्पादक शेतकऱ्याचं अवकाळीमुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय। जवळपास 1.5 एकरातील टरबूजाचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे फळ उत्पादक आर्थिक संकटात सापडले। लवकरात लवकर सरकारनं मदत देण्याची मागणी करण्यात येते। तर कालच्या पावसामुळं आणि टेम्परेचरमुळं आपलं 80% नुकसान झाले। आता 20% लागलं आपल्या हाती थोडं बहुत, पण 80% नुकसान झाले। तर आपलं एवढंच म्हणणं आहे की सरकारच्या थोडं बहुत झालं मदत अपेक्षा आहे आमची।
तर अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि तालुक्यातील वासुंदे, वनकुटे, पळशी, खडकवाडी आणि वानरवाडीसह आजूबाजूच्या परिसरामध्ये पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. अनेक शेतांमध्ये पावसाचं पाणी साचल्याचंही पाहायला मिळतंय. तर कोल्हापूर